अध्याय तिसरा श्लोक 90. काल आपण मागील लेक्चर्स मध्ये आपण वात प्रकृती कशी आहे, वात प्रकृतीचं लक्षण काय, वात प्रकृतीचे कार्य कसं आहे, वात प्रकृती कशी ओळखायची हे बघितलं. आज आपण पित्त प्रकृती आपण पित्त प्रकृतीचे जे काही लक्षणं सांगितलेले आहेत, पित्त प्रकृती नेमकी कशी आहे, पित्त प्रकृतीचे कार्य काय, पित्त प्रकृती कशी ओळखावी. बरेचदा प्रकृती परीक्षणामध्ये असं लक्षात आलं की वजन जास्त आहे का तर कफ प्रकृती, वजन कमी आहे का वात प्रकृती, आणि असं करून काही काहीतरी कफ प्रकृती पित्त प्रकृती असं ठरवलं जाते आणि तिथं मग आपलं गणित हुकते. तर तसं ते गमक तसं नाही, त्यातले लक्षणं किती प्रमाणात त्याच्यामध्ये आहेत ते बघा, आणि ते बघितल्यानंतर मग मात्र त्या अनुषंगाने आपण ते बघू शकतो आपण की कुठल्या कुठल्या लक्षणामध्ये कुठला दोष त्याच्यामध्ये आलेले आहेत, कुठल्या दोषाची प्रकृती कशी आहे, हे सगळं आपण त्याच्यामध्ये पण बघू शकतो. तसंच आता याच्यामध्ये पित्तम वर्णी वन्नीज व यदस्मातम पित्तोद्रिक्त तीक्ष्ण तृष्णा बुभुत्क्षः गौरव उष्णा अंग ताम्र हस्ता ग्रीवक्रः शुरोमाणी पिंकेशको अल्परोमः उदयतन्माल्य विलेपनमण्डनः सुचरितः सुचिरः श्रितवत्सलः विभव साहस बुद्धि बलान्वितो भवन्ति भिषो गतिर्द्वितामपि मेधावी प्रचिशीलता संधिबंधन मासो नारीनाम नभी तो अल्प शुक्र काम आवासः पलितरंगनी निलिकानतनाम भुंके अन्न मधुरकशा तिक्तशितम वर्मद्वेषी स्वेदन प्रतिगंधी बहिर्चा रक्रोदनापान शून्यर्षः सुप्त पश्यत कर्णिकारणां पलाशनां द्विग्धो अलका विद्युतानकनालकाच तनुनी पिंगांगनी चलानी चैषः तन्वल्पि पक्षामि हिमाप्रयामि क्रोधेन मदेन रवेच भासा रागम वज्रस्नांशु विलोचनानि मध्यायशो मध्यबला पंडिता क्लेशभीरवः व्याघ्र चरक पिजमार्जरा यक्षानुकक्ष पेतिकः. पित्ताचे लक्षण सांगताना हा श्लोक जो सांगितला की पित्त हे कसं आहे, पित्त हे अग्नी आहे. पित्त म्हणजे नेमकं काय, शरीरामधलं अग्नी आहे. अम वैश्वानरो भूत्वा म्हणजे मी वैश्वानराच्या ठिकाणी, म्हणजे पित्ताचं जे ठिकाण आहे ते कुठे आहे तर अग्नीच्या ठिकाणी आहे. अग्नी म्हणजे जठराग्नी ठिकाणी मेन जे आहे ते पित्ताचं जे ठिकाण आहे ते अग्नी सांगितलेलं आहे. अग्नीच्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे पित्त वन्ही वज्रग्नी यदस्मात. पित्त हे अग्नी आहे किंवा अग्नीपासून झालेलं आहे. जठराग्नीपासून पित्ताचं ते स्थानी सांगितलेलं आहे, नाही का. म्हणून पित्त विशिष्ट जे पुरुष असतात ते असेच कसे असतात, त्यांची भूक व तृष्णा फार तीव्र असते. आणि स्थानच आधी सांगितलं की स्थान कुठे आहे तर आमाशयाच्या ठिकाणी, आमास्थित जे अग्नी आहे त्या ठिकाणी, त्या अग्नी ठिकाणी स्थित पित्त आहे. पित्त म्हणजेच अग्नी ना, पित्त म्हणजेच अग्नी आहे. म्हणून पित्त म्हणजे अग्नी आहे किंवा अग्नीपासून झाले आहे. म्हणून पित्त विशिष्ट जे पुरुष आहेत ते असे, त्यांची भूक व तृष्णा फार तीव्र असते. वर्णानं कशी आहेत ते गोरे असून अंग गरम असते. गोऱ्यात मात्र अंग गरम असते. आणि त्याच्याकडे जर बघितलं वातग्न तर ते शहा वर्णाचे बऱ्यापैकी असतात. तर याच्यामध्ये पित्त प्रकृती शक्यतो लोक हे गोरे असतात. आणि तुम्ही बघा, जर तुम्ही मार्क केलं असेल तर जे लोक फार गोरे असतात ते फार तिखट असतात स्वभावाने, म्हणजे क्रोधी असतात, किंवा मग त्यांना सहन होत नाही, कुठला अपमान सहन होत नाही, किंवा कोणी बोललेलं सहन होत नाही. पित्त प्रकृती त्यांची भूक व तृष्णा फार तीव्र असते. गोरे असून अंग गरम असते. हस्त पाद व तोंड ही लाल असतात. ते शूर व अभिमानी असतात. आता बोला पण ते फार अभिमानी असतात. ते लोक शूर असतात पण फार अभिमानी असतात. आणि बऱ्याचदा तिथे गडबड होते. अभिमान असावा पण अति नसावा. आणि त्याच्यामध्ये बरेचदा या लोकांमध्ये मित्रता फार कमी असते. बघा तुम्ही या लोकांमध्ये केली तर खूप भयंकर असते, नाहीतर मग बोलू आपण त्या विषयावरती. खूप विश्वास ठेवतात आणि नंतर मग मात्र विश्वासघात झाल्यासारखं वागतात आणि खूप मनाला त्रास करून घेतात. केस पिंगळ असून अल्प असतात. त्यास फुले चंदना देखील ते लेप व नटणे ही आवडते. म्हणून तुम्ही बघा, जे
स्मार्ट लोक असतात त्यांना फार नटणं आवडते, की अभिमानी असतात, शूर असतात, पण नटणं फार असते त्यांना आवडणं. त्यांचे आचरण चांगले असते, स्वच्छ असतात, स्वच्छता प्रिय असतात, ते शौचप्रिय आहेत ते लोक. त्यांचं आचरण चांगले असते, ते पवित्र असून आश्रितांविषयी दयाळू. पवित्र आहेत मात्र ते थोडंफार म्हणजे अभिमानी असतात, पण आश्रितांविषयी दयाळू व ऐश्वर्य, साहस, बुद्धी, बळ यांनी युक्त असतात. ऐश्वर्यवान असतात, साहसी असतात ते, बुद्धी व बळ यांनी युक्त असतात. बुद्धी आणि बळ, बल म्हणजे काय फक्त शारीरिक बल नाही, म्हणजे ताकद नाही म्हणता येणार आपल्याला, तर समोदेश समाग्नी समजा तुम्हाला क्रिया प्रसन्नात्मक स्थिती, या सर्वांचं ते बल, शरीर बल असं म्हणतील, त्याचा अर्थ इथं आपण अभिप्रेत आहे. तर बुद्धी व बल यांनी युक्त असतात, शत्रू भ्याले असतात त्याचा उपयोगी पाडतात. ते बुद्धिवान असून त्यांचे संधिबंध व मास शिथिल असते, ते स्त्रियास आवडत नाहीत. त्यांचे शुक्रकाम अल्प असतो म्हणून त्यांना कदाचित ते आवडत नसेल, किंवा त्यांचा जो स्वभाव असतो अभिमानी स्वभाव असतो, त्याच्यामुळे सुद्धा इगो जो म्हणतो ना आपण बऱ्यापैकी, तिथं ते प्रकरण येते, म्हणून त्यांना आवडत नाहीत. त्यांचे शुक्र काम अल्प असतो, केस पिकणे, सुरकुत्या पडणे व निलिका यांचे ते गरज असतात. कारण की केस लवकर पिकतात, सुरकुत्या यायला लागतात, म्हणजे वार्धक्य लवकर येते या लोकांमध्ये. निलिका त्यांचे ते गरज असते, म्हणून काळे चट्टे म्हटलेले त्यांना ना, ते म्हणून कदाचित असेल ते स्त्रियांना न आवडणारे. ते मधुर, कषाय आणि तिक्त व शीत असे अन्न भक्षण करतात. त्यांना उन्हाचा द्वेष असून अंगात घाम आणि घाण फार स्वेद यायला लागतात, आणि गुण स्वेद असतो, थोडासा गंध वास येतो त्याच्यात. आता केस पिकणे हे पित्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. पित्त प्रकृती लक्षणामध्ये केस पिकणे सांगितलेलं आहे. तर याचे कारण बरेच आहेत. केस पिकणे नुसतं पित्त प्रकृतीचं आहे का नाही, तर पित्त प्रकृती आहार जर लवणाचा उपयोग जर जास्त घेत असतील, लवण जास्त प्रकारे खात असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा पिंगता यायला लागते, आणि पित्त प्रकृती लोक शक्यतो लवण मीठाचं प्रमाण हे जास्त घेतात. कफप्रकृती लोक सुद्धा मीठाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायला लागतात, आणि कफ प्रकृती आहे की त्याला असं वाटते कफ वाढू नये, म्हणून ते कफप्रकृती लोक जे लवणाचं सेवन जास्त करायला लागतात. हे तिखट सेवन घेतात, पण लवणाचं जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा केस जे आहेत त्यांचे, तर ते पांढरे व्हायला लागतात, त्याच्यामध्ये केस पिकतात त्यांचे, सुरकुत्या पडायला लागतात. आणि शुक्राचा जो क्षय आहे त्याच्यामुळे शुक्राचा क्षय पण या लोकांमध्ये असतात, म्हणून अल्प कामिके लोक असतात. आचरण चांगले असते, पवित्र असून आश्रयाचे विषय दयाळू, ऐश्वर्य, साहस, बुद्धिबळ यांनी युक्त असतात. शत्रू भ्यायले असतात त्यांचा उपयोगी पडतात. ते बुद्धिवान असून त्यांचे संधिबंध मास शिथिल असते, ती स्त्रियास आवडत नाहीत. त्यांचे शुक्रकाम अल्प असतो. केस पिकणे, सुरकुत्या पडणे, निलिका यांचे ते गरज असतात. मधुर, कषाय, तिक्त आणि शीत असे अन्न भक्षण करतात. त्यास उन्हाचा द्वेष असून अंगास घाम आणि घाण फार यायला लागते, खूप घाण येते, आणि मलमूत्र म्हणून. आणि हे प्रकरण बघितलं, लवणाचं जर सेवन जास्त केलं तर हे प्रकार घडायला लागतात. मग लवण घेत असताना जर तुम्ही सैंधव घेता तर त्याचा परिणाम कमी येईल थोडं, पण मात्र तुम्ही बाकीचे लवण घेतले तर ते शुक्राचा क्षय करणार. म्हणून ते दिलं त्यांनी. मलमूत्र, खाणेपिणे, राग व ईर्ष्या ही त्यास फार आवडतात. खाणेपिणे फार विचित्र खातात ते लोक, म्हणजे ना हे असतं, शोक असतो ते, कारण अग्नी तीव्र झालेला असतो, अग्नी पसते, आणि बऱ्यापैकी खाण्याला ते चटकदार त्यांना लागते, आणि त्या गोष्टीमुळे त्याचा मनावरती परिणाम येतो, मनाचं पोषण होते, त्यामुळे ते फार रागीट असतात. राग, ईर्ष्या ही त्यास फार आवडतं. फार ईर्ष्या करणारे सुद्धा फार असतात ते, आणि रागीट फार असतात हे लोक. म्हणून अभिमानी सांगितलं, मगाशी बोलताना आपण सांगितलं, या लोकांमध्ये अभिमान फार असतो आणि राग फार असतो. म्हणून प्रकृती परीक्षण करत असताना सर्व लक्षणे, जसे असं लक्षणं त्यात जर बसत असेल तर ती त्या व्यक्तीची ती प्रकृती. जर कमी आहे, वजन फक्त वाढलेलं आणि बाकीचे लक्षणं पित्ताचे असेल तर ती पित्त प्रकृती, कफप्रकृती म्हणता येत नाही त्यात. किंवा वजन कमी आहे आणि सगळे लक्षणं कपाचे तर ती कपच प्रकृती झाली. फक्त वजनच कमी असणे तर असातला प्रकार असा नाही की मग ती वात प्रकृती आहे.
तर ती कफ प्रकृती असू शकते. म्हणून इथे आपण थोडस गडबड करतो आणि मग आपण प्रकृती परीक्षांमध्ये चुकतो आणि चिकित्सा करताना मग थोडा त्रास व्हायला लागतो आपल्याला. मग त्याच्यामध्ये दिलं की सुरकुत्या, ओली पडणे, नीलिका. आता हे वार्धक्याचं लक्षण आहे आणि पित्त प्रकृतीचं लक्षण आहे. म्हणजे तारुण्यावस्थेमध्ये जर पित्त प्रकृती जास्त असेल, पित्त प्रकृती तर तिथं कफ प्रकृती तयार करण्याचं ते बदल नाही घडू शकत आपण, पण ते थांबवू शकतो मात्र. कष्टसाध्य आहे, पण औषधीने ते आपण रसायन वगैरे करून ते थांबवू शकतो, सुरकुत्या पडणे वगैरे. म्हणून या लोकांना म्हणून अन्नपान तसंच करतात. म्हणून यांना द्वेष किंवा ईर्ष्या, राग ह्या गोष्टी फार असतात. त्यास फार असतात. ते स्वप्नात पांगार, पळस, दीदग्ध, आखेला रंग, तारे तुटणे, वीज, सूर्य व अग्नी ही पाहतात. आता पित्तप्रकृती लोकांना हे स्वप्न पडायला लागतात. अग्निदाह किंवा तीव्र प्रकारचे असे स्वप्न पडतात. तार तुटणे, वीज, सूर्य, म्हणजे अग्नीच्या संदर्भात जेवढे काही पर्याय आले असतील तशी ते स्वप्न त्याला पडायला लागतात. दग्ध ही पडतात. त्याचे डोळे बारीक, पिंगे व चंचल असतात. बारीक असतात, हे मात्र महत्वाचं बरं का, की इथे गोम आहे की पित्तप्रकृती लोकांचे डोळे बारीक असतात, कफप्रकृती लोकांचे डोळे जाड असतात इथे. तर द्वेष असून घाण फार येतो, मलमूत्र, खाणेपिणे, राग, हे त्यास फार असतात. स्वप्नात ते पांगारा, पळस हा बघा लाल कलरचा वृक्ष असतो म्हणून पळस तिथे आलेला आहे. दिग्दाह, आकाशाचा लाल रंग असते त्याला दिग्दाह असं म्हटलेलं आहे. तारे तुटणे, वीज, सूर्य व अग्नी ही पाहतात. त्यांचे डोळे बारीक, पिंगट व चंचल असतात. पापण्यांचे केस विरळ असून आखूड असतात. आता किती सुंदर परीक्षण इथे दिलेलं आहे बघा. पापण्यांचे केस जे आहेत तर ते कमी असतात आणि आखूड असतात. कफप्रकृती लोकांचे पापण्यांचे केस लांब असतात, इथे आखूड असतात आणि पातळ असतात आणि पिंगट असतात. पापण्यांचे केस विरळ असून आखूड असतात. डोळ्यात थंड प्रिय असते कारण ते तशीच उष्ण असते. त्या लोकांचं एकच कंप्लेंट असते, म्हणजे तळहात, तळपाय, नाक, डोळे खूप गरम जळतात. तर डोळ्यास थंड प्रिय असते व रागाने मध्ये प्यायल्याने व सूर्याकडे पाहिल्याने ती फार लवकर लाल होतात. तसे ते लोकांचे लाल बंद व्हायला लागतात डोळे त्यांचे. त्यास आयुष्य व बल मध्यम असते, कारण की फार रागीट असतात, क्रोधी असतात ते लोक, म्हणून आयुष्य आणि बल मध्यम असते. ते विद्वान असून क्लेश सहन न करणारे असतात. विद्वान असतात ते लोक, आणि जे लोक फार विद्वान असतात त्यांचं आयुष्य फार जास्त नसते. बघा तुम्ही, जे लोक विद्वान होऊन गेले ते लोक जास्त टिकले नाहीत. मध्यम असते आयुष्य व बल मध्यम असते. क्लेश न सोसणारे असतात. क्लेश सहन होत नाही या लोकांना, राजे लोक असतात. वाघ, अस्वल, वानर व यक्ष यांच्यासारखे त्यांचे स्वभाव असतात. ते बोलत नाहीत काही, पण करून दाखवतात. वाघ फार काही करत नाही, पण एकच झडप मारतो ना, शत्रूलाही. इथे आलेला ना मग. की शत्रू बाहेर असतात त्याचाही उपयोगी पडतात. पण वाघासारखं त्यांचं आहे. अस्वली तसंच आहे, एकदम झडप मारते. वानर थांबते आणि हे करते. आता वानर इथे आलेला आहे, त्याचा कुठला गुण आहे जास्त की नाही? यक्ष यासारखे त्यांचे स्वभाव असतात. श्लेष्मा, सोम, श्लेष्मरसेन सौम्य, गुढ स्निग्ध लिष्ट संध्यास्तिमास, शत्रू दुःख क्लेश दमरो तप्तो, बुद्ध्या युक्ता सात्विका सत्यसंग, प्रियंग दुर्वा शरकांड शस्त्र, गुरोचना पद्म सुवर्णवर्ण, प्रलंब बाहु पृथ्वीपीन वक्षः, महाललाटो घनिनी केशः. तर शेवटचा जो श्लोक आहे तो स्तोयो अन्न अत्युपी तोदयंदाच ब्रह्म रुद्र इंद्र वारुणे कर्षहंस गजाधिपे श्लेष्म प्रकृती यस्तुल्यास्तता सिंह श्वगौ ऋषेही. कफ हा सोमात्मक आहे म्हणून श्लेष्म प्रकृती मनुष्य सौम्य असतो. शांत असतात ते लोक, शांत स्वभावाचे असतात, फार कमी बोलतात आणि सुजवळ असतात. असं फार हे करत नाही ते, मध्ये मध्ये कोणाच्या किंवा सांगितलं तेवढं ऐकणार, ठीक आहे बाबा ओके एवढंच, बाकी पुढे बोलत. म्हणून ते सौम्यात्मक असतात, म्हणून श्लेष्म मनुष्य सौम्य असतात. त्याचे सांधे, हाडे व मांस पुष्ट, स्निग्ध व घट्ट असतात. तो भूक, तृष्णा, दुःख, क्लेश व उष्ण्यांनी तप्त होत नाही.
तो बुद्धिमान सत्वगुणी खरे बोलणारा असून त्याच्या अंगाचा रंग गव्हाला, दुर्वा, शरीराची पेरे, शस्त्र, गुरोचन, कमळ किंवा सोन्यासारखा असतो. पिंगट असतो, पिंगट. शावर्ण पण पिंगट असतो. आणि शांत स्वभावाचे असतात हे लोक. फार रागीट नसतात, त्यांना राग फार लवकर येत नाही. आणि बोलताना त्यांनी रागाने जरी बोलले तरी समोरच्याला त्याला सांगावं लागतं की मी तुला रागाने बोलतो, तुला कळत नाही का. तर इतकं सौम्य त्यांचं संभाषण असते. तर ते कफ प्रकृतीचे लोक. वजन जरी 40-30-40-50 किलो असेल आणि जर आवाज खूप सौम्य असेल तर चिडले तरी वाटत नसेल तर ते कफ प्रकृती लोक आहेत, वात प्रकृतीचे नाही. इथेच आपण थोडासा मार खातो प्रकृती परीक्षणामध्ये. म्हणून भूक, तृष्णा, दुःख, क्लेश व उष्णेने तप्त होत नाही. तो बुद्धिवान सत्वगुणी खरे बोलणारा असून त्यांच्या अंगाचा रंग गव्हाला, दुर्वा, शराची पेरे, शस्त्र, गुरोचन, कमल किंवा सोन्यासारखा असतो. इतके प्रकारचे रंग असतात. हात लांब असतात. लांब म्हणजे फार लांब असतात इतरांपेक्षा. छाती विस्तीर्ण असून पुष्ट असते. कपाळ मोठे असते. केस दाट असून काळे असतात. दाट आहे आणि काळे असतात. अंगे मृदू असतात. शरीर सुंदर असून छाती, दंड वगैरे भाग अगदी स्पष्ट योग्य प्रमाणाचे असतात. ओज, विशेषचेष्टा, विशेषच्या जे आहे शुक्र व मुले हे व चाकर ही पुष्कळ असतात. म्हणजे फार नशिबाने लोक असतात असं म्हणायला काही हरकत नाही. कारण ओज, विशेषच्या, शुक्र, मूल्य व चाकर ही पुष्कळ असतात. तो धार्मिक असून निष्ठुर भाषण कधी बोलत नाही. सांगतो ठीक आहे, कशाला बोलायचं आपण, म्हणजे या प्रकारे ते वेळ मारून जातात आणि कोणाविषयी ते चर्चा करत नाही. आणि पित्तप्रकृती लोक तोंडावरच बोलतात आणि फार भयंकर बोलतात ते लोक. म्हणून आणि वातप्रकृती लोक फार बळबळ करतात. अनंत वाचाळ भरती भरती आकाशी गोपाळ पावे हरी, है ना. तर इथे आलेल्या म्हणून सत्वगुणी खरे बोलणारा असून त्यांच्या अंगाचा रंग गव्हाला, दुर्वा, शरीराची पेरे, शस्त्र, गुरोचन, कमल व सोने यांसारखा असतो. हात लांब असतात. छाती विस्तीर्ण असून पुष्ट असते. कपाळ मोठे असते. केश दाट असून काळे असतात. अंगी मृदू असतात. शरीर सुंदर असून छाती, दंड वगैरे भाग अगदी स्पष्ट व योग्य प्रमाणे असतात. ओज, विशेषच्छा, शुक्र, मुले व चाकरी पुष्कळ असतात. तो धार्मिक असून निष्ठुर कधी भाषण बोलत नाही व मनात फार दिवस बळकट द्वेष ठेवतो, बाहेर दाखवत नाही. मग बोलत नाही ते लोक. आणि काय की एकदाचा बोलणारा व्यक्ती पुरला, न बोलणारा व्यक्ती फार भयंकर असतो. फार घातक असतात ते लोक. कधीच बोलत नाही ते लोक. निष्ठुर असतात आणि निष्ठुर आतून असतात, बाहेर नसतात. ते दाखवताना फार दाखवतात. मग निष्ठुर भाषण कधी बोलत नाही, पण मनात फार दिवस बळकट द्वेष ठेवतात, बाहेर दाखवत नाही मात्र असतात ते. मदोन्मत्त ऐरावतासारखी गती असते त्यांची. मेघ, समुद्र, मृदंग, सिंह यांच्या शब्दासारखा त्यांचा शब्द गंभीर असतो. त्याची स्मरणशक्ती चांगली असते. तो फार उद्योग, खटपट्या व नम्र असतो. स्वतःपुरतं ते खटपट करणार, दुसऱ्याकरता मात्र नाही खटपट करू शकत हे लोक. स्वतःपुरतं मात्र खटपट करणारे लोक. त्याचा सिंह या शब्दासारखा त्याचा शब्द गंभीर असतो. त्याची स्मरणशक्ती चांगली असते. तो फार उद्योगी व नम्र असतो. लहानपणी फार रडवा व गडबड नसतो. शांत स्वभावाचे असतात लहानपणापासून लोक. मग त्यांना अन्न कसं आहे, तिक्त कशा, कटू तिक्त कशा आहे, उष्ण व वृक्ष असे पदार्थ खातो. थोडे अन्न खाऊनही त्यात शक्ती फार असते. 2च पोळ्या खातील पण त्यांचं वजन छानपैकी असते त्यांचं. म्हणून तिक्त, कटू, कषाय, उष्ण व वृक्ष असे पदार्थ खातो. थोडे अन्न खाऊनही त्यास शक्ती फार असते. डोळ्यास काळे व पांढरे बुबुळ फार स्निग्ध व लांब, रुंद, स्पष्ट असून त्यांच्या कडा लाल असतात. म्हणून मगाशी बोलताना बोललो की डोळे फार हे असतात त्यांचे, बोलके डोळे म्हणतो आपण, मोठे असतात. पित्तप्रकृतीचे डोळे लहान असतात पण याचे डोळे फार बोलके असतात त्यांचे. डोळ्यांचे काळे व पांढरे बुबुळ फार स्निग्ध व लांब, रुंद व स्पष्ट असून त्यांच्या कळा लाल असतात. पापण्यांचे केस फार असतात. पापण्यास केस फार असतात आणि लांब असतात, काळे असतात. आणि पित्तप्रकृती लोकांना अल्प केस असतात आणि आखूड असतात. हे बघा, हे खूप मेक आहे याच्यातली प्रकृती ओळखण्यासाठी.
तर डोळ्यांचे काळे व पांढरे बुबुळ फार स्निग्ध व लांब व रुंद व स्पष्ट असून त्यांच्या कडा लाल असतात. पापण्यास केस फार असतात. त्यांचे बोलणे, राग, खाणे पिणे व ईर्ष्या ही कमी असतात. बेताबेताने असतात, पण एकदा ठेवलं की परत ते मनात ठेवतात, सोडत नाहीत. कमी बेताबेताचे असतात. आयुष्य व पैसा पुष्कळ असतो. ते दीर्घदर्शी, दूरवर पाहून विचार करणारा असतो तो कपप्रवृत्ती लोक. गोड बोलणारा, फार घातक लोक असतात गोड बोलणारे, लक्षात ठेवायचं. भाविक, गंभीर, खोल मनातला, आतल्या गाठीचा असतो, आहे की नाही. हे लवकर गुढी देत नाहीत कुठल्याच गोष्टीची. म्हणून गोड बोलणारा, भाविक, गंभीर, उदार, क्षमाशील, दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. संभवित, झोपाळू, दीर्घसूत्री, कृतज्ञ, सरळ, विद्वान, ऐश्वर्यवान, भिडस्त व वडील मनुष्यांची सेवा करणारा असून त्याची मैत्री स्थिर असते. पित्तप्रवृत्ती लोकांची मैत्री स्थिर नसते, मात्र यांची मैत्री स्थिर असते. तो स्वप्नात ज्यात कमळे व पक्षी आहेत अशी तळे, सरोवरे वगैरे जलाशय पाहतो, मेघ बघतो. ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, वरुण, गरुड, हंस, ऐरावत, सिंह, घोडा, गाय, बैल यासारखे त्याचा स्वभाव तो कपप्रवृत्ती असे समजावे. आता कपप्रवृत्ती स्वभाव फार विचित्र असतात, लवकर लक्षात येत नाही, कारण वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव आहेत त्याचे. मग तो गंभीर असतो, उपकारी असतो, आणि मनातल्या आतल्या गाठीचा असतो. काही काही कवी बोलणारे असतात ते घातक असतात, गोड बोलतात ते फार घातक, म्हणून हे गोडी देत नाहीत. आणि त्यांचे स्वभाव जर बघितले ना तर इतके ते ब्रह्मदेव लक्षात येत नाही, शंकर लक्षात एकदम शांत आहे, आला तर विध्वंसच. इंद्र फार भेकाळ असतात, इंद्र फार भेकाळ होतो, है ना. पण राज्य म्हणजे विचित्र विषय आहे त्या. वरुण, गरुड, आता गरुडाची इथं त्याला उपमा दिली नाही का. गरुड पक्षी कसा आहे, हा प्रवाहाच्या उलट जातो आणि सिद्ध करतो स्वतःला, तसं गरुड. मग गुण चांगला आहे याच्यामध्ये. हंस, हंस हा असा आहे की फार मैत्री जपणारा पक्षी आहे, शांत, सुस्वभावी आहे, आणि दोन गोष्टीत अलग करणारा, दुधातलं दूध आणि पाण्याचं पाणी करणारा. ऐरावत, ऐरावत रत्ने थोर त्याचा अंकुशाचा मार. आता इंद्राचा हत्ती ऐरावत, है ना. सिंह, घोडा, म्हणजे फार कन्फ्युजन आहे. म्हणजे या प्रकृतीमध्ये फार कन्फ्युजन होते की नेमकं कुठल्या प्रकृतीचा आहे. घोडा, सिंह कसा आहे बघा तुम्ही, एकदम राजा माणूस आहे, पण आळशी आहे, पण चेंगट असतो, त्याचं कर्म तो मात्र करतो. घोडा, घोडा चपळ प्राणी, म्हणजे थोडस कन्फ्युजन याच्यामध्ये. गाय, गरीब आहे, मग त्याचा स्वभाव जर बघितलं तर फार शांत सांगितलेला आहे. एकाकडे सिंह दिलेला आहे, एकाकडे गाय पण दिलेली आहे. बैल, है ना. मग गुळाचा गणपतीमध्ये बैलासारखं वागतो, एकानं बरेच जाती उपमा दिल्यासारखे बैलासारखं वागतो. म्हणजे एकाकडे सिंह दिला, एकाकडे घोडा दिला, अश्व दिलं, एकाकडे गाय गरी दिला, एकाकडे बैल पण दिलेला आहे. म्हणजे आळशी पण आहेत आणि कर्म करणारे पण काही लोक आहेत. म्हणजे प्रकृती, या प्रकृतीमध्ये थोडासा विचार करण्यासारखी प्रकृती असते, आणि बरेच लक्षणं जे आहेत ते थोडं कन्फ्युजन करणारे असतात. यासारखा त्याचा स्वभाव असतो, ती कप प्रकृती असे समजावे. प्रकृती द्वय सर्वथा द्वंद्व सर्व गुणे दयो, गुणोदयो. स्वर सांगितल्यापैकी दोहोंच्या गुणांवरून द्वंद्वज व तीनच्या गुणांवर सन्निपात प्रकृती ओळखावी. आता जे आपण सांगितले त्याच्यानुसार आपण ते ठरवू शकतो. सौच्या अस्तिक्यादिभ्यैव गुणैर्गुणमयी उदयेत. पवित्रता, आस्तिक्य इत्यादी गुणांवरून सात्विक, राजस व तामस प्रकृती जाणाव्यात. यातही द्वंद्व सन्निपातिक व सम सत्व रज तमोमय मिळून 7 प्रकारच्या ज्या आहेत अशा प्रकृती आपण समजाव्यात. पवित्र, शौच आहे का, सात्विक, आस्तिक्य, तामसिक इत्यादी गुणांवर सात्विक, राजस व तामस प्रकृती जाणाव्या. या द्वंद्व सन्निपातिक, सत्व रज तमोमय मिळून अशा 7 प्रकारच्या प्रकृती सांगितलेल्या आहेत. वयस्ता षोडशा बालम तत्र धात्वी इंद्रियोजुषाम वृद्धी सप्तत्तेरे मध्यम तत्रा वृद्धी परम क्षयः. वयाच्या 3 भागापैकी 16 वर्षापर्यंतचं बाल, 16 वर्षापर्यंतचं आपल्याला षोडशा बालम सांगितलं आहे. त्यात धातू, इंद्रिय, ओज यांची वृद्धी होते,
त्यावर 70 वर्षापर्यंत मध्यम वय व धात्वाधिकांची वृद्धी होत नाही. 70 वर्षानंतर वृद्धपण त्या धात्वाधिकांचा क्षय होतो. जे बालपणामध्ये वृद्धी होते ते तरुणात कामात येते, नंतर मग क्षय होत राहतो. म्हणून वयाच्या 3 भागापैकी 16 वर्षापर्यंत बालपण, त्यात धातू, इंद्रिय व ज्यांची वृद्धी होते त्यावर 70 वर्षापर्यंत मध्यम वय, त्यात धात्वाधिकांची वृद्धी होत नाही. पण 70 वर्षानंतर वृद्धपण, त्या धात्वाधिकांचा क्षय होतो. क्षय झाल्यानंतर मग वृद्ध पण व्हायला लागते. म्हणून तुम्हाला जे काही 16 वर्षापर्यंत सांगितलेलं आहे, आता एकाकडे सांगितलं की लहान बालकांनी व्यायाम करू नये, एकाकडे सांगितलं की तुम्ही तुमची प्रकृती जपण्याकरता किंवा तुम्हाला 70 पर्यंत हे करण्याकरता तुम्ही तिथे व्यायाम करावा. मग कुठल्या पर्यंत अर्धशक्ती व्यायाम सांगितलेला आहे. त्या पद्धतीने तुमची प्रकृती, त्या पद्धतीने तुमचा वृद्धी, धातूंची वृद्धी करून ठेवावी. ते तुम्हाला मग तरुणामध्ये कामात पडते. या पद्धतीने तुम्ही सूर्यनमस्कार जर केले तर खूप चांगला परिणाम यायला लागतो. सूर्यनमस्कार हे असं आहे की आपल्या शास्त्रज्ञांनी, गुरूंनी किंवा आचार्यांनी इतकं सुंदर लिहून ठेवलेलं आहे याच्यामध्ये की सूर्यनमस्कार कसं आहे की आंघोळीनंतर तुम्ही, स्पीच थेरपी आली आता नाही का, स्पीच थेरपीमध्ये काय इथे वोकल कार्ड वगैरे सगळं, म्हणून वक्रतुंड महाकाय बघा तुम्ही, सगळे दंत, तालव्य, ओष्ठ, कंठ सगळे शब्द त्यात निघतात. आणि इंग्लिशमध्ये फक्त दंत आणि ओष्ठ निघतो बघा. तर म्हणून ते तुम्ही श्लोक करावा आधी, म्हणजे तो सरळ स्पेशल जे आहे त्याचा व्यायाम व्हायला लागतो. पूर्ण इंद्रिय किंवा जी आपली जीभ आहे याच्यामध्ये जे काही सगळे नर्व्स आहेत त्या सगळ्याच वापर होतो आणि बुद्धी पण तीव्र व्हायला लागते. म्हणून स्नान केल्यानंतर श्लोक म्हणावेत आणि मग सूर्यनमस्कार करावा, ध्यान धारणा करावी, ही आपली पद्धत आहे. तर ही पद्धत कशासाठी आहे? स्वास्थ्याचे स्वास्थ्य रक्षण, स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी या पद्धती आलेल्या आहेत. मग त्यात बाकीच्या गोष्टी आल्या, म्हणून ह्या जर केलं तर तुम्हाला प्रकृतीमध्ये बऱ्यापैकी परिणाम येतो आणि मग 70 वर्षामध्ये तुम्हाला काही आजार येत नाहीत. आणि 70 नंतर वार्धक्यामध्ये क्षयात्मक व्हायला लागते. मग ते क्षयात्मक म्हणजे फक्त तिथं आजार होत नाही, थोडं थोडं एक एक शरीर क्षय होतं. ते तुमची प्रकृती तशीच राहिली तर तुम्हाला काही त्रास होत नाही, मेंटेन राहते. म्हणून हे करत असताना जे काही आपले नियम सांगून ठेवले आयुर्वेदानुसार तुम्ही जर केले ना, तर 3 उपस्तंभ आहेत: आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. त्यावर पहिले आहार, मग निद्रा आणि मग ब्रह्मचर्य. या पद्धतीत केलं तर खूप चांगला परिणाम यायला लागतो. ठीक आहे, काही प्रश्न असेल तर विचारा. 2:45 झाले की लगेच आपले क्वेश्चन किंवा मेसेज करायचे. उद्याला घेऊया आपण बाकीचा भाग. पुढचा श्लोक उद्याला बघू. विचार काय प्रश्न. आवाज येतोय ना माझा? हो, येतोय सर. थायरॉइड म्हणजे यंग पेशंट असेल थायरॉइडचं फिमेल, तर मग ते टॅबलेट वरती जर त्यांचं जर हे होत असेल तर मग ते म्हणजे की कधी कधी लोक तेच प्रिफर करतात, म्हणजे कितपत सेफ राहतं म्हणजे. टॅबलेट म्हणजे कुठली, ॲलोपॅथीची म्हणताय का तुम्ही? हा, ॲलोपॅथीची. हा, नाही, कसं आहे की शेवटी तुम्ही ते हॉर्मोन्स जे आहेत, जे थायरॉइड आहे, थायरॉइड नावाचं जे हॉर्मोन्स आहेत ते तुम्ही डायरेक्टली देतात ना, त्यामुळे काय होते की थायरॉइड जी ग्लँड आहे ती काम करणं सोडून देते. जसं तुमच्या याच्यामध्ये घरामध्ये भांडे आल्यानंतर तुम्ही भांडे घासणं बंद करता आणि एका दिवशी तुम्हाला करावं लागते काम, त्यावेळेस खूप त्रास होतो, तसं ते आहे. तर ते कसं आहे, क्षयात्मक संप्राप्ती आहे किंवा वृद्धित्मक संप्राप्ती आहे. तर रस व स्त्रोतावर जाणारी औषध जर तुम्ही शोधली आणि ती काढली तर तुम्हाला बऱ्यापैकी ते औषध टेपअप करावं लागते. एकदम बंद करून चालत नाही. बरेच लोक आपल्याकडे येतात आणि 2-3 वर्ष घेऊन मग आपल्याकडे येतात आणि मग आम्ही औषध बंद करतो. तर तसं बंद केलं तर खूप त्यांना उन्माद अपस्मारासारखे, म्हणजे पांडूची जी लक्षणं आहेत उन्माद अपस्मार, त्यासारखी लक्षणे यायला लागतात. म्हणून पांडू चिकित्सा करत असताना बघा तुम्ही, उन्माद अपस्माराचे आधी घृत आलेले आहेत. पंचगव्य घृत, त्याच्यानंतर कल्याण घृत, तर या प्रकारचे जे घृत आलेले आहेत, कुष्ठातलं घृत आले ते, आणि मग दाढेमध्ये घृत आलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही रस व स्रोतावर जाणारी औषधी द्या, रसपाचक द्या, आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं अवरोधात्मक संप्राप्ती जी आहे, जिथं जिथं अवरोधात्मक संप्राप्ती आहे तिथे तिथे कांचनार गुगुळ वापरावा. तर त्यांना कांचनार गुगुळ आणि सोबत हे औषधी, असं करून मग ती गुळी 75 असेल तर 50 करा. मग असं करून हळूहळू करून टेपअप करून मग ते बंद करता येते. तशी ती बंद करता येत नाही. आणि प्राणायाम आणि अनुलोम विलोम या पद्धतीने करायला लागले की हळूहळू थायरॉइड लेवलला यायला लागतो. आणि बऱ्याच जणांचं असा परिणाम दिसून आला
की ज्यांनी पिरियड्स मागे पुढे करण्याच्या बऱ्याचदा गोळ्या घेतलेल्या आहेत, तर त्यांना हा परिणाम जास्त दिसून येतो. तर गर्भाशयात काही विकृती असेल तर त्याच्यावरती सुद्धा चिकित्सा करावी लागते. मग गर्भाशयानुसार जर चिकित्सा करायची, परत तिथं रसोत्सृतच झालं, कारण रसाचं जर तुम्ही बघितलं उपधातू काय, स्तन्य आणि रज, म्हणजे परत तिथंच आला. म्हणून रसोत्सृताची औषधी द्या. आणि कांचना गुळ सोबत जो अनुपान आहे तर ते ब्रह्मदंडी किंवा गोरखमुंडी, तर गोरखमुंडीचा खूप चांगला परिणाम आपल्याला, तर गोरखमुंडीचा काढ्यासोबत कांचना गुळ द्यावा. ओके सर. सर मग त्याच्यामध्ये समज सर अतिप्रलाप हे पण उन्माद अपस्मारामध्ये येतं काय? म्हणजे उन्माद अपस्मारामध्ये अतिप्रलाप आलेलंच आहे ना. म्हणून तुम्ही बघा पांडू अध्यायकाळांनी नॉर्मल व्यक्तीमध्ये पण कधी कधी असं दिसतं ना, खूप म्हणजे अतिप्रलाप दिसतो. म्हणजे मग ती कधी कधी स्वभाव राहतो कोणाचा, तर ते कधी कधी मला कधी वाटतं की ते एखाद्या उन्मादात म्हणजे सारखंच राहतं ना सर, एखादी व्यक्ती कितीतरी कंटिन्युअस वेळ बोलू. नाही, स्वभाव नाहीये. ऍक्च्युअल काय असते की ते लक्षण असते, ते आपल्या लक्षात येत नाही. तर ते पांडूचा क्षय आणि वृद्धी या लक्षणावरती डिपेंड असते. म्हणून तुम्ही बघा पांडू अध्याय जर तुम्ही वाचन केलं ना, तर तुमच्या लक्षात येईल. पांडूची चिकित्सा करताना कधी जाते चिकित्सा सांगितली, पहिले तुम्हाला उन्माद अपस्मारामधलेच कल्प सांगितलेले आहेत आणि मग दाढेमध्ये घृत सांगितलेलं आहे. मग तिथे दाढेमध्ये घृत वापरत असताना एक त्यात मेघ सांगितलेलं आहे बघा. तर पांडू अध्याय जर तुम्ही बघितला तर पहिला जर तो हे आलेला असेल तर त्यात कल्याणघृत अपस्मार, मातिक घृत कुष्ठ चिकित्सा, पंचगव्य घृत अपस्मार चिकित्सा, मग आयुर्वेदातील औषधांनी सिद्ध केलेलं घृत यातलं कुठं तरी द्यावं आणि मग दाढेमध्ये घृत आलेला आहे. याच्यामध्ये एक कॉमन लक्षण आलेलं आहे, ते म्हणजे वंध्यत्व. जर स्त्रीमध्ये वंध्यत्व असेल म्हणजे शुक्रक्षयात्मक संप्राप्ती असेल तर उन्माद अपस्माराकडे जाते. शुक्रक्षयात्मक संप्राप्ती असेल मग बघा थायरॉइडचा संबंध इथं लागू पडतो. जर तुम्ही पिरियड्स मागे पुढे करायच्या गोळ्या जर घेतल्या तर काय व्हायला लागते, तुमचं जे निसर्ग चक्र आहे, जे तिचं स्त्रीबीज तयार व्हायला पाहिजे ते ब्रेक होत आहे. आणि ते ब्रेक झाल्यामुळे काय होत आहे की इथे शुक्रावरती परिणाम येतो आणि शुक्र धातूवरती परिणाम आल्यामुळे स्त्रीच्या, तर त्याच्यामुळे रस आणि स्तन्य विकृत व्हायला लागते, रज आणि स्तन्य, आणि म्हणून मग उन्माद अपस्मार आणि म्हणून मग पांडू चिकित्सा. मग तुमची संप्राप्ती अशी लागायला लागते. आणि तिन्ही याच्यामध्ये कल्याणघृतामध्ये वंध्यत्वावर जाते, मातिक घृतामध्ये वंध्यत्वाचं वर्णन आलेलं आहे, पंचगव्य घृतामध्ये वंध्यत्वाचं वर्णन आलेलं आहे, आरोग्यासाठी वंध्यत्व आलेलं आहे. पुढचा जो आलेला आहे की दाढेमध्ये घृत, याच्यामध्ये सुद्धा आलेलं आहे की वंद्यानामच्या प्रशिष्यते, दुःख प्रसविनानामच्या वंद्यानामच्या प्रशिष्यते, दीपनम श्वासकासग्न मूढ वातानुलोमनम दुःख प्रसविनानामच्या वंद्यानामच्या प्रशिष्यते. आता श्वासकास उदान आणि व्यानवायू याचा संबंध सुद्धा वंध्यत्वामध्ये येतो. तर तिन्ही याच्यामध्ये वंध्यत्वाचा संबंध असतो. आणि तुम्ही जे सांगितलं पिरियड्समध्ये ते प्रलाप हे लक्षण आलेलं असते, तर पिरियड चालू असताना जर प्रलाप लक्षण असेल तर ते रसक्षयात्मक संप्राप्ती असते. या अनुषंगाने विचार केला तर खूप खूप औषधी मिळायला लागतात आपल्याला. तर मग शमन औषधीवर किती आपण हे करावं, म्हणजे आपण शमन औषधीवर किती डिपेंड राहावं किंवा शोधन करून शोधने बल जर असेल तर 100% त्यांना शोधन द्या. पहिले वमन द्या, विरेचन द्या, नाही तर मग विरेचनच द्या. आणि या लोकांना तुम्ही विरेचन दिलं ना, मृत विरेचन, तर एक तरी वमन होणारच या लोकांना. म्हणजे आतमधलं जे कप दाटलेला असेल तो सगळं बाहेर पडतो आणि मग पित्त बाहेर पडते. तर विरेचन दिलं की यांना वमन होणार 100%. कारण कसं असते बघा, बऱ्याच स्त्रियांमध्ये एक बघितलं लक्षण असते. आता ते संस्कृती म्हणा, त्याला काय म्हणा, की हे लोक ओपन होत नाहीत. बऱ्याच ठिकाणी त्यांना प्रेशर झालेलं असते, घरामध्ये कामं असतात, ते कुठे व्यक्त करू शकत नाहीत. म्हणून आपण बोली भाषेमध्ये म्हणतो की ते मनातलं असेल ते ओकून घे, तर लगेच हे लोक वमन करतानाच रडतात आणि एकदम फ्रेश होतात. तर आपले जे कल्प आहेत हे कल्प फक्त शारीरिक दोष काढत नाही तर मानसिक दोषही बाहेर काढतात. म्हणून वमन जर त्यांना दिलं तर खूप चांगला परिणाम येतो आणि प्रलाप हे लक्षण शांत होते. प्रलाप लक्षण काय आहे ते, जर तुम्ही तुमचे दोष दाबून ठेवले असतील तर प्रलाप हे लक्षण यायला लागते. तर ते लक्षणात्मकच आहे, व्याधीत्मक नाही आहे. पांडूचं लक्षण आहे ते. तर मग तुमच्या मते मग आता रसपाचक आणि मग कांचना गुळ गोरखमुंडीचा काढा असं द्यायचंय. आणि रसपाचक देत असताना तुम्ही कल्याणघृत द्या ना, अनुपान म्हणून. रसपाचक काढा करण्यात कल्याणघृत द्या, पंचगव्य घृत द्या. मग त्याच्यामध्ये तुम्ही ठरवा तुम्हाला कुठलं द्यायचं आहे, म्हणजे प्रकृतीनुसार. आणि त्यात वंध्यत्वाचं असेल किंवा एक मिनिट, त्याच्यामध्ये काही शुक्रक्षयात्मक संपत्ती असेल किंवा वंध्यत्वाचा काही परिणाम असेल
की दोघांचं काही जमत नसेल, दोघांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, तर तिथं पंचगव्याच्या ऐवजी मग तुम्ही कल्याणामृत वापरा. आणि मानसिक आजार असेल आणि काही अजून बाकीचे प्रॉब्लेम असेल तिथं पंचगव्य वापरा. म्हणजे त्यात अजून आपण त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर हे दिलेलं आहे. पित्त प्रकृती असेल, भरपूर उष्णता असेल, तिथं मग पंचगव्य प्लस दाढीमाद्य घृत वापरा किंवा कुष्ठग्न घृत वापरा. जे कुष्ठाध्यामध्ये आलेलं आहे तिक्त घृत ते वापरू शकतो आपण. आणि पेशंट जर किरकिर करत असेल की मीच का, माझ्यावरच का, मीच सापडले का आयुष्यात, मी माझ्यावरच भेटलं का, म्हणजे किरकिर करणार, ज्याला ताप हा शब्द नसता ताप लागला, ताप हा शब्द ज्वराला आलेला आहे. आणि मनसंतापिती ज्वरा असं म्हटलेलं आहे. तर ज्याच्यामध्ये मनसंताप आहे तिथे मग तिक्त घृत वापरा. खूप चांगल्या औषधी आहेत ह्या आणि त्याच्यावरती खूप चांगला परिणाम येतो. एवढं जर वापरला तर थायरॉइडचा परिणाम खूप लवकर बरा व्हायला लागतो. आणि घृतामध्ये सर अजून म्हणजे मलावरोध असेल तर सुकुमारक वगैरे घृत पण वापरू शकतो. मलावरोध नाही, वगैरे मलावरोध असेल तुम्हाला विरेचन दिलेलं, म्हणून आधी विरेचनच सांगितलेलं ना मी त्यांना, विरेचन द्यावंच लागतो ना. मलावरोधातूनच उत्पन्न होते ना हे. अपान विकृत होतो, अपानामुळे समान विकृत होतो. म्हणून मी इथे आलेला बघा तुम्ही श्वास कास, मी मुद्दा म्हणून ते श्लोक वाचला. तर म्हणून मग श्वास कास म्हणजे उदाहरण आणि प्राण विकृत होतो. म्हणून अपानाकडे लक्ष ठेवून, अपान म्हणजे गर्भाशयाकडेच लक्ष ठेवावं लागतं ना. अपान विकृत आहे म्हणूनच गर्भाशय विकृत झालं. अपान प्राकृत असता तर गर्भाशय विकृत झालं नसतं, आणि गर्भाशय विकृत झालं नसतं तर रज आणि स्तन्य विकृत झाले नसते, आणि ते विकृत नसते तर तुम्हाला पांडूचे लक्षण आले नसते. म्हणून हे करत असताना विरेचन देणं गरजेचं आहे. म्हणजे अपानाला अपानाच्या स्थानामध्ये स्थानबद्ध करणं किंवा प्राकृत करणं गरजेचं आहे. मग त्याकरता विरेचन देणंच गरजेचं आहे, कारण अपानाची गती अधोगती आहे. तर त्याच्यामुळे त्याला तिथे हे करणं, प्राकृत करणं हे गरजेचं आहे. आपण काय करतो, दोष आणि धातूच बघतो, मलाकडे लक्ष देत नाही, आणि हे केलं तर लवकर परिणाम यायला लागतो आपल्याला. थँक्यू सर. ठीक आहे सर. मग पोस्ट मेनोपॉझल फिमेल्स मध्ये कसं करायचं? म्हणजे त्यांचं तर मेन्सेस वगैरे काही नसतं, मग त्यांना मेन्सेस नसतात, हो मेन्सेस नसतात त्यांना, पण महिन्यातनं त्या दिवसामध्ये किंवा ज्या वेळेस पिरियड असतं तिचा की तो गेलेला आहे, पण ते सायकल तिथंच फिरत राहते ना. भले तिथं शुक्राचा क्षय झालेला आहे ऍक्च्युअल मध्ये, म्हणून ते लोक बघा त्यानंतर खूप चिडचिड करतात. मेनोपॉज नंतर खूप चिडचिड, त्यांना वृक्ष औषधी वापरावी लागतात, शुक्र जाणारी औषधी वापरावी लागतात, कारण की त्यांचं ते शुक्र धातूचं जे काही पोषण आहे ते व्यवस्थित होत नाही, किंवा ते सायकल निसर्ग चक्र ते कमी केलेले असते त्यांनी. तर त्याकरता तुम्ही वृक्ष औषधी वापरू लागतात. मग त्याच्यामध्ये कपिकच्चू आहे, अश्वगंधा आहे, विदारी आहे, त्यानंतर अक्कलकाळा आहे. तर ह्या बाकीच्या औषधी वापरू शकतो आपण हे करून. विश्व आहे, तर विदारीचा खूप चांगला परिणाम दिसतो त्यावरती, तर ते वापरू शकतो आपण. किंवा चरक फार्मसीची जी वृक्षवटी आहे ती खूप चांगला परिणाम देते अशा पेशंटमध्ये मेनोपॅज नंतर. अजून एक सर विचारायचं होतं, सर एका पेशंटला असं कायम अजीर्णाची सवय असल्यासारखं होतं, आणि मग त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन असतं. विरेचन दिलं होतं सर मी त्यांना, पण ते सम्यक विरेचन नाही झालं थोडं. मग त्यांना परत मी असं दीपन पाचन असं देत असते, कधी कधी अनुलोमन, पण ते प्रॉपर होत नाही असं ते ट्रीटमेंट. आणि प्लस तिला ऍक्च्युली सायकॅट्रिक मेडिसिन पण घेतीये ती, नस्य पण दिलं होतं 1-2दा, पण तेवढा कसा रिझल्ट मिळत नाहीये सर तिला. तिला काहीच नका करू, तिला आधी सांगा. खूप अजिरनाथना सर्दी, अजिरनाथना थ्रोट पेन असं काहीतरी सुरूच असतं तिला. तिला रसक्षय आहे. तिला आधी सांगा की जेवण करत असताना टीव्ही समोर बघत जेवण करू नको. ती टीव्ही बघत बघत जेवण करते, पहिले बंद कर म्हणा. दुसरी गोष्ट, पेपर आणि टीव्ही वाचू नको, बघू नको. आणि जेवणाच्या मध्ये पाणी पिते, जेवणाच्या मध्ये अजिबात पाणी पित नाही, तर जेवणाच्या मध्ये पाणी प्यायला सांगा. आणि मग फक्त लवण भास्कर चूर्ण आणि एक विरेचन द्या. एवढं जर दिलं तर तिचं अजीर्ण कायमचं चाललं जातं. आणि जीवन मिक्सचर जे आहे त्याचे 2-2 ड्रॉप सकाळ संध्याकाळ घ्यायला सांगा. पण महत्वाचं, ती टीव्ही बघता बघता जेवण करते आणि तिचा जो इफेक्ट आहे तो अन्नावर येतो, आणि मग ते अजीर्णाकडे प्रकरण जातं. हा ठीक आहे. आणि सर झोप येत नाही तिला सारखं, असं ऍक्च्युली इन्सोमनिया पण आहे तिला खूप. सायकॅट्रिक ड्रग्स आहेत ना, तर तिला एकच करायला सांगा, ती जेवण करत असताना म्हणा तू फक्त टीव्ही बघत असताना जेवण करू नको, एवढंच तिला पथ्य सांगा. तिचे अर्धे आधार तसे निघून जातील. आणि तुम्हाला जर असं वाटलं तर शिरोधारा तुम्ही करू शकता, किंवा मग तिला जटामांशी फांट द्या आणि सोबत रौप्य भस्म द्या, लगेच कमी येईल. जटामांशी किंवा तगर, एवढंच. जटामांशी, तगर आणि रौप्य भस्म प्रक्षेप द्या. आणि जेवताना पाणी प्या, आणि टीव्ही बघत जेवण करू नको म्हणा. टीव्ही बघत जेवण करते, आणि ते तिचा जो सगळे ते विचित्र
सिरियल बघतात त्याच्यामुळे तो त्रास होतो तिला. ओके, चालेल. ठीक आहे. थँक्यू. एक आलेला आहे का स्नेहल मॅडमनी पाठवला. सर, पीसीओडी मध्ये ज्या सिस्ट फॉर्म होतात ओळीला त्या रप्चर होण्यासाठी काही अनुभूत योग सांगाल का? अनुभूत योग म्हणजे काय? कांचना गुळ मी सांगितलं आहे, काल बोललो होतो मी. काल आपण एक शेअर केली होती कुक्कुट नखी. तर कुक्कुट नखीचा लेप जर लावला तर संध्याकाठीमध्ये खूप चांगला परिणाम होतो. ते वरून लावायचं आणि कुक्कुट नखी गुगुळ वापरायचं तिथे. आणि उत्तर बस्सी जो आहे, जर लग्न झालं असेल तर त्याच्या आधी देऊ नये. तर उत्तर बस्सी कासेसाठी तेलाचा उत्तर बस्सी द्यावा. आणि रसपाचक आणि कांचना गुगुळ गोक्षुरादीच्या काड्यासोबत द्यावा किंवा रास्तादीच्या काड्यासोबत द्यावा. तर एवढं जर वापरलं तर बऱ्यापैकी ते कमी यायला लागते. आणि त्यांना कुमारी असो किंवा कुमारीचा सोरस जे चिक असो तो घ्यायला सांगायचा. त्यांनी बऱ्यापैकी गाठी कमी यायला लागतात. ठीक आहे. आणि या लोकांना दूध तूप खाणं गरजेचं आहे. विचारा एक प्रश्न शोधतो. आणि एक एजेड पेशंट, सर एक एजेड पेशंट आहे, पण त्यांच्यामध्ये तसं हायपरथायरॉइडिझम कसं असतं की जास्त भूक लागणं, नंतर मग अति स्वेद, अशी सर्व लक्षणे. पण पेशंट स्थूल आहे, मग अशा वेळेला काय समजावं? म्हणजे ते मेजर संप्राप्ती असते तिथे त्याला काय करावं लागेल? केरळचं जे काही येतं ना, एक हंसपादी काढा म्हणून ते केरळचा, तो वापरा. आणि त्याला सिव्हिअर कॉन्स्टिपेशन आहे तर त्याला आठवड्यातून एकदा विरेचन द्या. आणि गरम पाणी असतं ना, त्याला म्हणा अर्धा ग्लास सकाळी गरम पाणी घे, अर्धा ग्लास संध्याकाळी गरम पाणी घे. एवढं करून लक्ष्मीलाच तेलाचा अभ्यंग करायचा. आणि वाटलंच तुम्हाला तर बस्ती तुम्ही चालू करू शकता. एवढं जरी केलं तरी त्याच्यावरती चांगला परिणाम मिळतो. आणि थायरॉइडसाठी तुम्हाला सांगू का, की जो रानकांदा असतो ना, तर रानकांदा मध्ये काय करायचं? विदारी, पुनर्नवा आणि अमृतसत्व असं एकत्र करायचं आणि त्याला त्या याची भावना द्यायची, रानकांद्याची. आणि ते जेवणानंतर द्यायचं थोडं थोडं. तर त्यांनी थायरॉइडचा हायपो असो की हायपर असो ते कमी यायला लागतात. दोन्ही याच्यामध्ये आपण ते वापरू शकतो. ठीक आहे. आणि गोरखमुंडीचा काढा जो आहे तो फार महत्वाचा आहे. कांचनार, गुगुळ आणि गोरखमुंडी. तुम्ही शास्त्रातून जर कॉमन काढलं ना तर तुमच्या लक्षात येईल की तिथे कांचनारच तयार होतोय आणि एक गोरखमुंडी. तर गोरखमुंडी एक तर मग कांचनार गुगुळच बनवताना गोरखमुंडीचा काढाची भावना द्या कांचनारला, गुगुळाला. नाहीतर मग कांचनार सोबत गोरखमुंडीच्या काढ्यासोबत द्या. हायपर मध्ये पण कांचनाच घ्यायची का? हा, हायपर मध्ये दोन्ही याच्यात मध्ये चालणारच ते सांगतो. तसं असेल तर मी आधीच बोललो असतो. कुठल्या अवस्थेमध्ये कांचनार चालतो, कुठल्या अवस्थेमध्ये मी जो आता कल्प सांगितला ना की पुनर्नवा, विदारी आणि अमृतसत्व. पुरुष असतात ना पेशंट, ते पेशंट स्थूल आहे असं येतं. मग ते कसं समजायचं? युजली हायपर गरम पाणी सांगायचं ना. ठीक आहे, चालेल. नाही, हायपर मध्ये सुद्धा कधी दोन्ही गोष्टी यायला लागतात. एक बघा, तर तिथे गरम पाणी सांगितलं ना आपण, गरम पाणी त्याला सकाळी एक ग्लास गरम पाणी, संध्याकाळी एक ग्लास गरम पाणी. हे केलं की बऱ्यापैकी तो पेशंट जाग्यावर येतो. गरम पाणी खूप मोठं औषध आहे. ओके, थँक्यू.